पहिल्या तरंगाचा चौथा अंक. पहिल्या तरंगाचा चौथा अंक. तसंच लक्षण कधी असतं आणि कधी नसतं. तसं थोडस आपण वेदांत शास्त्राची मूळसूत्रे भगवान व्यासांनी केलेली असून त्यावर भगवान श्री शंकराचार्यांनी भाष्य केले आहे व त्या भाष्यावर श्री सुरेश्वराचार्यांनी वार्तिकही लिहिले आहे. असे सूत्र भाष्य आदी वेदांत शास्त्रावर मोठे मोठे ग्रंथ असतात. तुमचा विचार सागर कशाला? हा विक्षेप फार मोठा आहे, लक्षात ठेवायचा. हा आक्षेप हा आताचाच नाही. ज्यावेळेस माऊलीचा अवतार होता त्यावेळेस हा आक्षेप होता की संस्कृत आदी ग्रंथ तर खूप मोठे येतं, मग हे कशाला पाहिजे हे प्राकृत. नाथांच्या वेळेस मी तसंच लक्षात ठेवायचं होतं. आणि मग यानंतर तर ह्या ग्रंथाच्या वेळेस होईल त्याच्यात नवल काय आहे. पण एवढं कळत नाही की ज्यांच्या कळण्याकरिता ज्याला जी भाषा येत नाही त्याच्याकरता हे लिहिलं तर बिघडलं कुठं. आता आपल्याला समजा लटकावर धरून त्याला इंग्रजी कळत नाही, त्याचं भाषांतर कोणी मराठीमध्ये दिलं तर बिघडलं की काय. ते कशाकरिता? ते इंग्रजी येतं त्याच्याकरता नाही, पण येत नाही त्याच्याकरता आहे ना. निश्चल दाजीनं तुम्हाला सांगतो, हा आक्षेप तिथं सांगितलेला आहे मूळ विचार सागरामध्ये हिंदीमध्ये. तिने हे भाषा ग्रंथ लिख्यो रंचन उपरी लाज. त्यांच्या करता मी ग्रंथ लिहिला या प्राकृत भाषामध्ये. मला मुळीच लाज वाटली नाही. तिने भाषा ग्रंथ लिख्यो रंचन उपली लाज. तामे एक हेतू है दया धर्म शिरताज. त्याच्यामध्ये हा हेतू माझा होता की प्राणी मात्रांना कसंही ब्रह्मज्ञान व्हावं ही दया असल्यामुळं मग आपण प्राकृत मध्ये लिहिलं तरी बिघडतं कुठं. आणि म्हणून मला मुळीच लाज वाटली नाही. पंडित निश्चलदासजी एवढे गाढे होते, तुम्हाला सांगतो, त्यांना पदवी पंडित येण्याचं तेच कारण आहे. एवढे अभ्यास होते आणि एवढे विद्वान होते की विचारू नका. तरी पण त्यांना लाज वाटली नाही. त्याचे एकच कारण असतं की बुडते हे जन न देखे डोळा येतो कळवळा म्हणून. म्हणून भाषा कोणती असो जीवाचा कल्याण व्हावं हा त्याचा हेतू असतो. न्यायशास्त्र में श्रम कियो निश्चलदाजीचा दोहा आहे. न्याय शास्त्र में न्याय सांख्य में श्रम कियो पढ़ी व्याकरण आशेष. पढ़े ग्रंथ अद्वैत के रहो न एकही शेष. मी न्याय पाहिलं, वेदांत पाहिलं, व्याकरण पाहिलं, स्मृती पाहिलं. मी काय नाही पाहिलं असं नाही. एवढे श्रम उचलले मी, पण माझे संशय गेले नाही. जेव्हा मी अद्वैताचे ग्रंथ ज्यावेळेस चिंतन केलं त्यावेळेस माझा एकही संशय राहिला नाही. म्हणून न्याय सांख्य में श्रम कियो पढी व्याकरण अशेष. पूर्ण ग्रंथ पाहिले. पढे ग्रंथ अद्वैत के रहो न एकही शेष. एकही शिल्लक राहिलेला नाही संशय. तर असा हा प्रकार आहे, लक्षात घ्यायचा. आणि म्हणून या ठिकाणी तो ग्रंथ करता म्हणतात की विचारसागर लिहिला कशा करता. भगवान भाष्यकारांचे सूत्र आहेत त्या वेदावर. वेद कळत नाही तर न कळत सूत्र येतं. सूत्रावर शंकराचार्यादिकांचं भाष्य आहे.
त्या भाष्यावर सुरेश्वराचार्यादिकांचे वार्तिक आहेत, पुन्हा त्याची टीका आहे. मग असे मोठमोठाले वेदांतावर ग्रंथ असताना तुमचा विचार सागर कशाला? तिथे एक उदाहरण असं दिलेलं आहे मूळ विचार सागरामध्ये. विहिरीत पाणी आहे, तहान लागलेली आहे. आता ज्याच्याजवळ समजा पोहरा आहे त्याच्याकरता तो पाणी तिथे पिऊ शकतो. पण ज्याला पोहता बी येत नाही, पोहराही नाही, तहान तर लागली, मग तो त्या ठिकाणी कसं पिऊ शकतो विहिरीतलं पाणी? मग त्याच्याकरिता तर वाहणाऱ्या नदीचंच पाणी उपयोगी आहे, कारण तो काठाला बसून पाणी पिऊ शकतो हाताने. अशी उदाहरण देऊन समजून घेतलेले. ते संस्कृताकरता आम्ही सांगितलेलं नाही, ज्यांना येत नाही त्याच्याकरता आहे. अशी ग्रंथकर्त्याची कशी खूप मोठी समजूत असते, महान असते. ते लोक लज्जेला भेट नसतात, लक्षात ठेवायचं. सांगण्याचं तात्पर्य काय, असे ग्रंथ असताना तुमचा विचार सागर कशाला? आता त्याचे आम्ही कारण सांगणारच आहोत. पण मध्ये आपल्याला सांगायचं म्हणजे एक विषय असा की तटस्थ स्वरूप आणि तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. त्याच्या पहिल्या सुरू अशी ओळख आहे त्याची की तटस्थ जे असतं ते कधी असतं कधी नसतं, ते स्वरूप तटस्थ लक्षण. आणि स्वरूप लक्षण असतं ते सतत असतं. आता ब्रह्म जे आहे, सच्चिदानंद ब्रह्म आहे, असा देव आहे, हे त्या चैतन्याचं मूळ स्वरूप आहे. हे स्वरूप लक्षण आहे. कधीही तुम्हाला सांगतो त्याचा सत जायचं नाही, चित जायचं नाही, आनंद जायचा नाही. हे तीन असले तरच ते ब्रह्मचैतन्य, नाही तर नाहीच. मग तो कोणताही काल असो, सतयुग असो की कलियुग असो, नित्य राहणारं जे स्वरूप असतं त्याला स्वरूप लक्षण म्हणायचं. पण सच्चिदानंद सत्य ज्ञान अनंतम ब्रह्म हे त्याचे स्वरूप लक्षण आहे. आणि त्यात ब्रह्माविषयी लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस ते ब्रह्मचैतन्य अवतार घेतं, शंख चक्र गदा पद्म सहित हरी, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पाया पाशी दुर्जनाशी संपाई. आता हे ब्रह्माचं काम नाही, लक्षात ठेवायचं. ब्रह्म भक्ताला जवळ बी करीत नाही, दुर्जनाचा संहारी करीत नाही, कारण त्याच्यात कोणताच विकार नाही. असा हा प्रकार आहे. आणि हे तटस्थ लक्षण जे आहे तर ते अवतार घेतल्यानंतर येणारं लक्षण आहे. तुम्हाला सांगतो, त्या कार्यापुरतं. कार्य झालं की त्याला तुम्ही जर समजा खरंच समजलं हे सत्य आहे, तर सावलीसारखं उद्या तुम्हाला ते राहणार नाही समोर. मग तुम्ही त्याला कुठे शोधायला जाता? तरंग हे सत्य समजलं तर तरंग सपाट झाल्यानंतर तुम्ही कुठे जाता त्या शोधायला त्रिलोक्यामध्ये? कारण कधी असतं कधी नसतं. हे तटस्थ लक्षण असतं, हे कळायला पाहिजे. म्हणजे अवतार जे आहे ते हे तटस्थ येतं, हे स्वरूप लक्षण नाही त्याचे, हे तर आकारवान आहे. तर शंखचक्र गदा पद्म हे हात आलेले आहेत, आणि ज्या ब्रह्माला हात पाय नाही, कोणता आकारही नाही, निर्विकार आहे, अव्यक्त निराकार, हे ब्रह्मचैतन्य सांगते. हे तटस्थ लक्षण आहे, कधी तुम्हाला सांगतले जायचं नाही. हे त्याचं स्वरूप जसं साखरेची गोडी ही जाणारच नाही, कारण गोडी हीच त्या साखरेचं स्वरूप आहे. तशा प्रकारचं आणि तेच चैतन्य म्हणून भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अर्जुना, तुला सांगतो, ज्यावेळेस धर्माची ग्लानी होते त्यावेळेस मी अवतीर्ण होतो. की पहिला असतो, पहिला होतं ते आलंय का? त्यावेळी मी संभव, आम्ही युगे युगे युगायुगाच्या ठिकाणी उत्पन्न होतो. ब्रह्म उत्पन्न होतंय का? आणि म्हणून ते नष्ट कसं होईल?
जे उत्पन्न झालं त्याला आपण नष्ट नाही म्हणलं तरी ते नाहीसं होईल की नाही, खरं सांगा. जर आपल्याला नष्टाचं जरासं अवघड वाटतं तर. पण उपजिते नाशे हे भगवंताचंच लक्षण आहे, भगवंताचेच वाक्य आहे, तर मग त्याच्यातून बोलायला काय हरकत आहे आपल्याला. ते काही असो, हे सगळं मायावी आहे. ज्यावेळेस मायेत आलेलं चैतन्य असतं त्यावेळेस सुद्धा त्याला कोणतंही रूप नसतं, लक्षात ठेवायचं. निर्गुण सगुण निराकार असतं तो ईश्वर, आणि हे जे असतात अवतार ते सगुण साकार असतात, लक्षात घ्या. आता आपल्याला ब्रह्मचैतन्य पाहायचं, निर्गुण निराकार, हे त्याचा कधीच जायचं नाही. ते सोंग 10 घेईल टाकील, ते सोंग खोटे येतं पण तो नाही. तसं आता मी 10 वेश घेऊ शकतो, वेश टाकू शकतो, वेश खोटे येतं, आणि वेशाला धरूनच तुम्ही मला समजले हेच ते. तर वेश तर मी टाकून दिल्यानंतर मी तुमच्या समोर आलं तरी तुम्ही मला ओळखायची नाही, कारण तुम्ही वेशात मला ओळखलं नाही. हेच वेश असतो तोच ते असतात ते. तसं शंखचक्र गदा पद्मसहित असेल तर तो विष्णू, नाही तर मग हे तर सोंग उद्या टाकून द्यायचं. त्या ब्रह्म जरी समोर असलं तरी तुम्ही का ओळखता त्या, ठीक नाही. म्हणून असे अनंत अवतार आहेत, त्याचे लक्षात ठेवायचे. तटस्थ लक्षण आहेत, कधी असतात कधी नसतात. याला म्हणून तटस्थ म्हणायचं, म्हणजे वेगळेपणा. आणि हे स्वरूप असतं, ते मूळ स्वरूप असतं, ते कधी बदलत नसतं. आणि म्हणूनच लक्षात घ्यायचे, दशावतार जे झाले हे जर खरे असते तर एका अवताराला दुसरा अवतार कसा घेता आला असता. हे तर टाकल्यावरच दुसरं घ्यावं लागलं की नाही. मग हे खरे कुठे, मग हे तर द्वैतच होईल. देवच खूप मोठे होऊन बसतील, अद्वैताची शुद्धीच व्हायची नाही. एकमेव अद्वितीयम ब्रह्म आणि नानास्ति किंचन, हे कुठे झाले मग. हे नाही. असे तुम्हाला सांगतो, नामदेवरायाचा एक जीवन काल असा होता की विटेवरचा तेवढा तो सत्य आहे बापू तुमचं, म्हणजे तेवढा पांडुरंगच आमचा खरा आहे, यापेक्षा दुसरा आम्हाला देव मान्य नाही, नाहीच. जेव्हा भगवंताने त्याला व्यापक दृष्टी आणून दिली, आणि माझं हे खरं स्वरूप नाही आहे, अरे हे तर मायावी स्वरूप आहे, हे तटस्थ आहे, आज मी घेतलंय उद्या मी टाकून देणार आहे. पण ज्याने घेतलं तो माझं खरं स्वरूप आहे ते. आणि म्हणून भगवंताने त्याला पाठवून पुढे त्याला ओळख झाली त्या देवाची. त्यावेळेस त्यात नामदेवरायाचा अभंग असा आहे, पहिला बागुल सत्याचा. मग हे 10 अवताराला त्यांनी बागुल म्हणून अभंग लिहिलेला, लक्षात ठेवा. मच्छ कच्छ वराह नारसिंह राम परशुराम, त्याचप्रमाणे कृष्ण कलंकी, हे 10 अवतार. मग 7वा बागुल सत्याचा, राम म्हणे दशरथाचा. ज्याने वदिला दशमुखाचा, जानकीशी आणिली. 8वा बागुल बोलती, नाम कृष्ण जे म्हणती. हे बागुल हे आज आहेत उद्या नाही. म्हणजे नामदेवरायाला कोणी म्हणावं काय, खरं कळालं नाही. चित्र येतं, हे चित्र खरे नाही. चित्राचं जी भिंत आहे ती खरी आहे, ही नाही खरी. तिथे येतात जातात. म्हणजे तटस्थ लक्षणे, जोपर्यंत जीव दशा आहे तोपर्यंत ह्या जीवाचं स्वरूप तटस्थच आहे, खरं नाही त्याचं. मग या तटस्थानं त्या तटस्थाची सेवा करायची. पण जेव्हा जीवालाच कळालं की मी ब्रह्मरूप आहे, तर समोरचं कुठं राहील ते अगोदर निघून जाईल की नाही. तुम्हाला पूजेला राहील कुठं, तुम्हाला समोर दिसेल कसं. अध्यात्म मोठं एक सुंदर आहे, त्याचे वर्म कळत नाहीत आपल्याला. तुम्हाला मी सांगितलेलं आहे, कबीर महाराजांचं आणि त्या दादू पिंजाराचं सांगितलेलं होतं. दादू पिंजारी तटस्थ जे लक्षण होतं, म्हणजे श्याम सुंदर अशा प्रकारे चक्रधारी चतुर्भुज, तो सगुण साक्षात्कारी होता.
आणि म्हणूनच त्याला अभिमान होता, लक्षात ठेवायचा. निर्गुण व्यापक आहे तर त्याचा ज्याला साक्षात्कार झाला अभिमानच नसतो, लक्षात ठेवायचा. कारण त्या सर्वांचा आत्माचे कोण धरायला अभिमान. पण सगुण सगळ्याचा आत्मा नाही, ते मायावी तितकंच आहे. मग अशा प्रकारचा तो सगुण होता. अभिमान जास्त होता. कबीर महाराज तर साक्षात्कारी घेतो, सगुण कळाल्याशिवाय निर्गुण थोडीच कळालेलं आहे. पण निर्गुणाचा साक्षात्कार झाल्यानंतर मायावी राहील कशाला समोर. आणि शेवटी रोज त्या गंगेला स्नानाला जायचे. ते काशी क्षेत्रामध्ये राहत होते कबीर महाराज. त्यांच्या नावाला घाट सुद्धा त्या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे ते जायचे स्नानाला. तर जाताना त्या दादू पिंजाऱ्याचं घर असायचं. ते 2-3 पायऱ्या चढायचे, ते हात द्यायचे चौकटीवर आणि इकडे तिकडे बाळीच्या घरामध्ये. अरे दादू क्या चढ रहा है, क्या कर रहा है, असं पुसायचं. मग दादू असल्यावर दादू सांगत असं काय करीत होतं, ते काम करीत असेल. पण दादूला हुटफुटी अशी होती की एके दिवशी मी देवाची सेवा करताना याने यायला पाहिजे. मग याची जिरवितो, बघ तुझ्यापेक्षा कसा आहे मी श्रेष्ठ. आता ते घडून आलं की तसंच. एके दिवशी कबीर महाराज आले तिथं दारामध्ये. अरे दादू क्या कर रहे, असं ते पाहू लागले. ते काही दिसलं नाही समोर. कबीर महाराज पाहू लागले. मग तिकडून आवाज आला, इधर उधर क्या देखे. दादू पिंजारी म्हणतो, इकडे पाहिलं, इकडे पाहिलं. इधर उधर क्या देखे, दादू चुरावे पाव. त्यावेळेस भगवंत असे पलंगावर झोपलेले होते, म्हणजे असे लोळू लागले आणि हातपाय चिपू लागला. आणि हीच संधी त्याला साधायची होती. कबीर महाराजाला दाखवायचं असतं की मी बी काही लहान नाही, तुमच्यापेक्षा किती मोठा आहे. म्हणून इधर उधर क्या देखे, दादू चुरावे पाव. कबीर महाराज, दादू भडवा क्या चुरावे, उसको हाथ ना पाव. शिवी देऊन म्हणले, अरे भडव्या, देवाला हात पाय की काय. अव्यक्त निराकार कुठं गेलं ते ब्रह्मचैतन्य. हे झालं कसं हातापाय. असं म्हणल्याबरोबर जे होतं त्या पलंगावर ते नाही सवय. मग पाहत होतो कुठेही पाय, कुठे. अरे त्याचं स्वरूप ते मायावी होतं ना, ते का खरं काय आहे. म्हणून भगवंताने अर्जुनाला उपदेश केला तर तेच सांग केला. अर्जुन तर भगवंताला 100% हाच देवेन, एवढाच देवेन, हा खरा, एवढंच समजत होता. पण ते मायावी शरीर होतं आणि भगवंताला तेच त्याला खरं सांगायचं. कारण ज्याला शोधील कुठं तो तरंग ज्यावेळेस नाहीसा होतो त्याला शोधावं कुठं. तसे या मायावी वेगळं होऊन गेल्यानंतर त्याला शोधावं कुठं पुन्हा. आणि मग तर देवच राहिला नाही, असं नास्तिकच पंथ होईल सिद्ध. म्हणून भगवंताने तेच सांगितलेलं आहे. ठिकठिकाणी आपल्या मूळ स्वरूपाची जागृती दिली, ही दिलीच नाही. आणि हे देताना सुद्धा सांगितलं, आमचा प्रकृती पलीकडील भाव, मायेच्या पलीकडचं स्वरूप आमचं स्वरूप लक्षण आहे ते. आणि मायावी तुला जे उपदेश करतो हे तटस्थ लक्षण आहे. कारण हे देवकीच्या उदरात यायच्या अगोदर नव्हतं, आता आहे आणि उद्या राहणार. ब्रह्मदेवकीच्या उदरात यायच्या अगोदर बी. आणि हे भगवान ज्यावेळेस आले अवतीर्ण झाले त्यावेळेस ते होतं आणि ते गेले तरी मग ते स्वरूप लक्षण. तिन्ही काळात राहतं ते स्वरूप असतं. आणि कधी असं कधी नसतं, ते तटस्थ असतं. तटस्थ लक्षणाचं हे सगुण आहे ते. आणि स्वरूप लक्षण हे निर्गुण आहे. म्हणून ज्यावेळेस आपल्याला अजून बोध झाला नाही, ज्ञान प्राप्त झालं नाही, मग आपल्याला सद्गुरू कुठून भेटतील. आपल्याला अजून सद्गुरूच भेटले नाही तोपर्यंत तटस्थाची सेवा करायची. कारण तुम्ही तटस्थच आहात, अजून जीवदशा उपाधिवानच आहात. मग उपाधिवानानं उपाधिवानाची सेवा करायची. मग तो तुमच्यावर प्रसन्न होईल. ते
आणि प्रसन्न होऊन मग तुमच्यावर तो कृपा करील. आणि त्याची कृपा होणं म्हणजे तुम्हाला उत्कट ज्ञानाची इच्छा होणं, सद्गुरूकडे पाठवून देणं, हे त्याचं काम झालं. पण त्याच्या आधी आपण ती तटस्थ सोडून दिली तर आपल्याला मुमुक्ष दशा येईल कुठं? कोणाची सेवा करून येईल? संसाराची करून तर येत नाही. गुरु तर भेटलाच नाही, तो कसा भेटू शकेल? कारण अगोदर आपण मुमुक्ष झाल्याशिवाय तो काय भेटत नाही आपल्याला, असं आहे ना. आणि म्हणूनच लक्षात घ्यायचं, स्वरूप लक्षण जे आहे ते नेहमी करता असतं, आणि तटस्थ लक्षण आहे ते अशा प्रकारे असतं. म्हणून भगवंताचा अवतार जो झाला पहिला जे झालेला आहे तो मत्स्य आहे, मासा झाला. मग कच्छ झाला म्हणजे कासवाचा घेतला, वराह झाला डुकराचा घेतला. आणि हे असे का अवतार घेतले? कारण भगवंताला हे सांगायचं होतं, कोण्या प्राण्यात मी नाही. आज तर आपण डुकराला जवळ सुद्धा येत नाही, खरं तर देवाचा अवतार. त्याला न घ्यायला काय झालं? आपल्या घरामध्ये पूजेमध्ये मांडायला पाहिजे. रामाला आणि कृष्णाला का बसवतात? डुकराचे चित्र का काढून बसवत नाही त्याच्यात मूर्ती करून? माशाची का करीत नाहीत? कासवाची का करीत नाही? आपल्याला आवडतं तिथं घ्यायचं, बाकीचं अरे पण हे सगळे ते एकच आहेत ना, एका जातीचे. राम काय, कृष्ण काय, नरसिंह काय, आणि वराह काय, मत्स्य काय, कच्छ काय, हे सगळे एकच येते, सगळे सोंगच येत. या सोंगाला खरं मानायचं आणि या सोंगाला खोटं का मानायचं? पुढे हे काही कारणास्तव ज्यावेळेस असं ग्लानी आली त्यावेळेस हे तितक्या पुरते आलेली आहेत. हे असा प्रकार आहे. वरा आहे नंतर मग नरसिंह म्हणजे नरसिंह अवतार झाला. कारण नर न सिंह असा झाला. मग पुढे परशुरामाचा झाला, मग पुढे रामाचा, अशा प्रकारे होत गेला. मग ते पुढे जन्मजन्म एक एक वामन झाला मधात एक. कारण नरसिंह अवतारानंतर वामन अवतार झाला होता. आणि त्यावेळेस अशीच ग्लानी आली होती, लक्षात ठेवायचं. कारण राक्षसाचा जोर झाला होता आणि देवाधिकांना पाडाव झाला होता. त्यांना कोणालाच राज्यावर बसू दिलं नाही. न स्वर्ग रिकामं झालं, वैकुंठ रिकामं झालं, सत्यलोक रिकामं झालं. सगळे देव भगवान त्राह्य त्राह्य करू लागले, आम्हाला तारा तारा. आणि सगळे पळून गेले जिकडे तिकडं. राक्षसाचा जिकडे धुमाकूळ झाला. मग त्या ठिकाणी पुन्हा मग त्यांना घ्यावा लागला, वामन अवतार घ्यावा लागला. कारण बळीराजा हा त्याच्यामध्ये श्रेष्ठ होता, राक्षसाचा मुलगा होता. हा बळी होता कोण? त्याची थोडी कथा अशी आहे. हिरण्यकशिपूचा मुलगा जो होता तो प्रल्हाद, हा भगवत भक्त होता. त्याच्याकरता भगवंताने अवतार घेतला, नरसिंह अवतार. आणि हिरण्यकशिपूचा जो मुलगा होता तो प्रल्हाद, आणि प्रल्हादाचा मुलगा होता तो विरोचन होता. विरोचन म्हणजे शुद्ध नास्तिक देह आत्मवादी. आलं? देहच देव आहे, याच्या पलीकडे देव नाही. देह हाची देव, भोजन ते भक्ती, मरण त्याची मुक्ती पाषाण्य. म्हणजे विरोचनाचं मत आहे, नास्तिक. त्याच्यानंतर त्याचा मुलगा होता बळी. तो बळी होता तर तो आपल्या आज्यावर गेला, आणि विरोचन आपल्या आज्यावर गेला. बापावर कोणीच गेला न. प्रल्हाद बापावर गेला, न विरोचन बापावर गेला, न बळी बापावर गेला. प्रल्हाद कोणावर गेला? प्रल्हाद बिचारा तो आपले तो स्वतःच झाला भटकटकावर. आणि विरोची बळी होता तो आपल्या आज्यावर गेला, म्हणजे प्रल्हादावर. आणि विरोचन होता तो आपल्या आज्यावर गेला, हिरण्यकशिपूवर. आता हा बळी होता याने खूप तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या शेवटी तो राक्षस होता. आणि राक्षसाला मान मिळावा हे त्याचा हेतू होता. मग त्याला स्वर्गाचा अधिपती झाला तो. आता तिकडं मग आता त्यांचंच राज्य झालं, जिकडे तिकडे त्या लोकांचं, त्या राक्षसांचं. मग सगळ्यांना त्रास देऊ लागले.
तेव्हा तिथं भगवंताला अवतार घ्यावा लागला. कारण ऋषीमुनीचे सगळे आश्रम उठले, सगळीकडे धुमाकूळ पापाचा चालला. भगवंताने घेतला अवतार एक वामन, म्हणजे 12 वर्षाचा बट्टू, म्हणजे ब्राह्मणाचा मुलगा झाला. त्याला बटूही म्हणत असतात. आणि आशा घेऊन तो आला. त्यावेळेस तुम्हाला सांगतो, शुक्राचार्य हे ब्राह्मण येतात, पण ते राक्षसाचे गुरु होते. आणि बृहस्पती हे ब्राह्मणच होते, पण हे देवाचे गुरु होते. आणि शुक्राचार्य कोणाचे होते? राक्षसांचे. कधी राक्षसाच्याकडूनच ते बोलायचे, राक्षसाला असं करायचं, तुम्ही देवाला काय, देवाला काढून टाका, तुम्ही बसू शकता. आणि शुक्राचार्यांनी ज्यावेळेस वामन अवतार झाला, वामन बळीच्या दारात, बळीचा असा नियम होता की सकाळी जो कोणी येतो आपल्या दरबारामध्ये आणि मागतो, त्याला त्याच्या मनासारखं द्यायचं. त्या दिवशी ते वामन अवताराचे भगवान आले. शुक्राचार्याने सांगितलं की हे बळी, फसू नको. हा ब्राह्मणाचा मुलगा समजून तो फसू नको. हे मोठं वेगळे मायावी कार्य आहे. या रूपामध्ये तो देव आलेला आहे, लक्षात ठेव, त्याला फसविण्याकरता. पण तो मला गुरुदेव, प्रथम तो माझ्या दरबारात येतो, जी मागणी करतो, मला काहीतरी भिक्षा वाढा, त्याला मी कधीच परत लावित नाही. ते कोणी असो, त्यांनी काही मागो. म्हणजे बघ बर, तू याला सामान्य समजू नको. पण नाही म्हणे. मग भगवंताला सांगितलं की त्या ब्राह्मणाच्या मुलाला की तुम्हाला काय पाहिजे ते मला मागा तुम्ही. म्हणे तू देशील का? मला अगोदर वचन दे. म्हणजे मी वचन देतो, तू मागशील ते. म्हणजे मला काही जास्त मागायचं नाही, 3 पाऊल जमीनच पाहिजे, मला जास्त काही लागत नाही. मग त्यांना वाटलं ते एवढं मोठं राज्य आपलं संपूर्ण पृथ्वीचं, 3 पाऊल जमीन म्हणजे हे पोरगा आहे तरी किती, इतकसा पाय नाही, किती बसणार आहे. म्हणजे जास्त काही माग, म्हणजे काही मला मागायचं नाही, 3 पाऊल दिले तरी पुरी झाली. तथास्तु, ते संकल्प सोडला. भगवंताने विराट स्वरूप धारण केलं. केल्यानंतर तो पायच पाहिला तर पृथ्वीपेक्षा मोठा. एका पायामध्ये तर संपूर्ण लगे पाताळ हे पृथ्वी टाकली, दुसऱ्यामध्ये स्वर्ग वैकुंठ हे गेले. आता राहिलंच नाही तिसरा पाय ठेवायला. म्हणजे बरी जागा कुठे? आता तिसरा पाय मी उचललेला ठेवू कुठं? कारण 3 पाऊल जमीन पाहिजे मला. 2 पायातच सगळं संपलं, तिसरा पाऊल ठेवू कुठं? तुझं वचन नष्ट होण्याचं, म्हणजे भंग होण्याचा वेळ आलेला आहे. सांग तुझ्यानं होतच नाही पूर्ण, नाहीतर मी शाप देतो. म्हटलं देवा, मी तुम्हाला आता ओळखलं, तुम्ही आहेत कोणते. मला गुरुने सुद्धा अगोदर सांगितलं तुमच्या समोर. पण मला असं एक अभिमान होता की आपल्या दारात आलं त्याला आपण देऊ शकतो. पण आता कळालं की आपण देवाला देऊ शकत नाही. कोणालाही देऊ शकतो पण देवाला. म्हणजे मग कसं करायचं या पावलाचं? म्हणजे तसं नाही, माझं आहे जागा. म्हणजे कुठं? म्हणजे माझ्या डोक्यावर ठेवा. तिसरा पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवण्यात आला आणि तसाच तो पाऊल जोरान दाबला तर तो पाताळामध्ये गेला. बळी पण त्यांनी नकार दिला नाही, तिने आपले वचन पूर्ण केले. मग तिथे गेल्यानंतर भगवंत प्रसन्न झाले की खरंच हा आसूर योनीमध्ये असून सुद्धा केवढा धर्मात्मा आहे. त्यांनी आपलं कुठे संकल्प जाऊ दिला नाही वाया. म्हणजे बळी, तुला काय मागायचं ते माग. तू जर म्हणशील मला जे तो दिलं तितकं पुन्हा तुला परत पाहिजे असले तर ते मी देतो, ते मागितलं तरी मी देऊन टाकेल. तुला काय मागायचं ते माग. बळीने विचार केला, हे तर मी घेणार, त्याच्यात काय विशेष आहे. आता भगवंता देतो आहे तर मला मिळणारच. पण हे नश्वर घेऊन काय करू? उद्या ते नष्टच होणार ठरलं. उद्या मी स्वर्गाहून जाणार ठरलो का मृत्यू येणार ठरला, आणि हे तर पुन्हा कोणी येणारच ठरलं. त्यांनी संपूर्ण विचार केला. म्हणजे देवा, माझी मागणी आहे. म्हणजे माग तर खरं, तू काय मागायचं ते माग.
म्हणजे मला काही नाही, मी ज्यावेळेस इथं मी दाराकडे पाहिजे त्यावेळेस मला तुमचं दर्शन झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही द्वारपाळ असायला पाहिजे, म्हणजे द्वारातच उभे राहायला पाहिजे. आता भगवंत वचनामध्ये गुंतलेले होते आणि सत्वशील होता तो. लगेच भगवंताने ते मान्य केलं, काही हरकत नाही. तेव्हापासून तो भगवंत बळीचं द्वार रक्षित असतो. बरं, कधी बळीनं पाहावा तर देव उभाच आहे तिथं. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे मागा. म्हणतात तुका म्हणे बळी जीव दिला पायात. अरे त्या बळीराजानं भगवंताच्या पायाखाली जीवा दिला, म्हणजे जीव अर्पण केला. आपण करतो का खरं सांगा? मग आपलं कसं दार राखायला येईल? आपलं तर सगळा संसार राखायला यावं वाटतं आपल्याकडे. दारच काय, पोरगं चांगलं ठेव, बायको चांगली ठेव, नवरा चांगला ठेव, घरदार चांगला ठेव, आणि माझ्यासारखं कोणाला कसंच होऊ देऊ नको. स्वप्न पाहत जा, स्वप्नात आला तर आला काय किती. तुमच्या दार राखायला येत नाही, पोरं राखायला येत नाहीत माझ्या. त्या अर्जुनाचे ढोरं कशी राखले ते कोणास ठाऊक, पण तुझे पोरं बी राखलीत नाही. त्या बळीला का राखलं दार? अरे तुका म्हणे बळी जीव दिला पायात. ज्यांनी पायाच्या खाली जीव दिला की तुला पाय ठेवायला जागा नाही तर माझा जीव आहे. मग जो जीव देणारा आहे ते ब्रह्मरूप होईल की नाही खरं सांगा? जीव आहे तोपर्यंत ब्रह्म नाही आहे ना ते. असं अर्पण केलेलं लक्षात ठेवायचं. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? हे तटस्थ लक्षण येतं, कधी असतात कधी नसतात, आणि नेहमी असतात, ते स्वरूप असतं. पण हे सगळं घ्यायचं मायाच्या अगोदर काही नाही. निर्विकार चैतन्य सत्य ज्ञान मनंत ब्रह्म. मग माया लागल्यानंतर मायेपासून हा विग्रह झालेला आहे नामरूपाचा, आणि मग हे मायावी सगळे लक्षात घ्यायचं. पण भगवंताने ज्या ज्या वेळेस उपदेश केला त्या त्यावेळेस त्यांनी माई स्वरूपाचा केलेलाच नाही. त्यावेळेस त्यांनी आपलं मूळ स्वरूप सांगितलेलं आहे, स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे. तुम्ही उगाच इथून तिथून ज्ञानेश्वरी पहा, भगवद्गीता पहा, कुठे देवानं ते सांगितलं नाही. कारण भगवंताला माहीतच नाही आज आहे सो म्हणून उद्या नाही म्हणून. आणि भगवंत श्रीमुखाने सांगतात ना, युगायुगाच्या ठिकाणी मी येत असतो. तुझे जन्म खूप झाले, माझे जन्म खूप झाले. त्यावेळेस तिथं 4थ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस भगवंत सांगतात अर्जुना तुला हा मी योग सांगितला, ज्ञानयोग, तर तुला सांगितला त्यावेळेस तू असं समजू नको की मला सांगितला. तुझ्या अगोदर मी सूर्यालाही सांगितला होता, विवस्वानाला सूर्याने सांगितला होता, मग इक्ष्वाकुला सांगितला. असं करीत कधी राजऋषी पर्यंत आले पुढे. ते योगाचा ज्ञान योगाचा लोप होत गेला. आणि असा आला तेव्हा अर्जुनाला शंका येते, असं माझ्या बरोबर जन्मलं, माझ्या बरोबर खेळलं, आणि मोठ्या गोष्टी करतात त्यावेळेस म्हणजे कृष्णा निदान मला तरी तू बोलू नको. असं तुझे माझ्या तुझं आत्ताच माझ्या आत सांगतो. सूर्य कोणी पाहिला? आपल्या वाढ वडिलांनी सुद्धा कोणी पाहिला नाही, आपल्या पूर्वजांनी. त्याला तू उपदेश केला, तुझा आताच आहे, सांप्रतच आहे. तेव्हा भगवंत म्हणतात हा बरोबर आहे. अरे तुझे माझे जन्म अनंत झालेले, पण माझ्या जन्माची मला ओळख आहे, तुझ्या जन्माची तुला नाही. तिथे भगवंताने सरळ शब्द जन्मच वापरला. तुम्हाला सांगतो, त्यांनी अवतार गिवतार काही वापरला नाही. काही सोंग येतं, मी कितीदा घेतले, पण मला माझ्या स्वरूपाचं ओळख आहे. मला अज्ञान नाही, तुला अज्ञान आहे. तू नव्हता असं नाही, आणि मी नव्हतो असंही नाही, पण तुला तुझ्या जन्माची आठवण नाही आणि मला. म्हणजे भगवंतानंच आपल्या मुखाने सांगितलं ना मी किती जन्मरून किती नाही. हे ब्रह्मजन्मच का मरतात काय? धरी येली सोंगे अवघी येणे पांडुरंगी. ज्ञानपरायाचा अभंग आहे. धरी येली सोंगे या पांडुरंगाने किती संग राहिले, अनंत गेले. धरी येली सोंगे अवघी येणे पांडुरंगी. पांडुरंग म्हणजे ब्रह्म. ते ब्रह्म सत्य, बाकी सोंग खूप त्यांनी घेतलेली.
ज्ञानोबरायचा दुसरा एक अभंग आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखली मी त्याशी. त्या ब्रह्मचैतन्याला अनेक रूपामध्ये पाहिलं, कारण तटस्थ लक्षण आहे, कधी काय कोणतं कधी कोणतं. अनंत रूपे अनंत वेशे देखले मी त्याशी, पण मला त्याशी पाहिलं मात्र ते ब्रह्मच होतं त्याच्यामध्ये. हे वरचं हे वेश तर तो वेश नव्हता. बाप रखमा देवी वरू खुण बाणली कैशी, अशा प्रकारे. आणि तिथं माऊलीचा अभंग असे, देखिला देखिला मायम्या देवाचा देव. आता कशी अभंग तुम्ही बसवता. देव म्हणण्यामध्ये तटस्थ लक्षण आणि देवाचा देव म्हणण्यामध्ये स्वरूप लक्षण म्हणजे ब्रह्मचैतन्य. देखिला देखिला माये म्या देवाचा देव का देव पाहिला. म्हणजे जीवाला तर देव आहेच, पण देवालाही आपल्याला बोलण्यातून तर कळतं की नाही. आपल्याला देव आणि देवालाही. मग माऊलीनं देव पाहिला आपल्याला आहे ते, तर देवाचा देव पाहिला. ते पाहिल्यामुळं माझी जीवदशा गेली, देव पाहिल्यानं गेली नाही. जीव पाहिल्यानं तर जातच नाही जीवदशा, पण देव पाहिला नाही, देवाचा देव पाहिल्यानं जात. देखिला देखिला माये म्या देवाचा देव फिटला संदेव. संशय गेला मी कोण आहे ते, की मी देह आहे का जीव आहे का प्राण आहे की इंद्रिय आहे. नाही, हा संशय निघून गेला. आणि जे द्वैत होतं माझं, मी जीव आहे किंवा मी देह आहे, हे देव आहे किंवा हा ब्रह्म आहे. आता मीच आत्मा ठरल्यानंतर ब्रह्मच आत्मा असल्यामुळे आता द्वैत कुठे राहिलं. अरे सगळ्या अभंगामध्ये अद्वैत भरलेले, काय तुम्हाला सांगावं. हे काय अभंग लावतात ते कीर्तन कारण काय नाही, त्याला कळालं तर पाहिजे काय ते. कशाबरोबर काय खावं ते माहीतच नाही. शेवया कशाबरोबर खायचं नाही, ताकाबरोबर खायचं काय तुला कळेल का. कळेल का. देखिला देखिला देवलाय देवाचा देव पाहिला, म्हणजे निर्गुण निराकार असे चैतन्य परब्रह्म पाहिला. म्हणजे त्याला ओळखलं सच्चिदानंद. हे देवाचं सगुण येत, हे अलीकडे मायेतले येत. मग हे तर आज आहेत उद्या नाही. आणि मग फिटला संदेह, जो संशय होता मी जीव आहे का देव आहे का आत्मा आहे कोण आहे असा जे संशय होता. संत सांगतात तो अमर आहे, ते मला वाटतं मी मरका आहे. अशा सगळ्या संशयाची निवृत्ती झाली. आणि द्वैत जे होतं त्याच्यात माझ्यात होतं, जे देवात नांदत होतं, जो दुजा भाव होता, तो द्वैत बी निघून गेला. कारण चैतन्य व्यापक एकच आहे आणि तोच मी आहे. निमाले दुजे पण हे त्याच्यामध्ये वर्म आहे. असा प्रकार आहे. म्हणते योगिया दुर्लभ तो म्या देखीला साजन. अरे योग्याला दुर्लभ आहे तो सुद्धा मी पाहिला म्हणतात. पाहिला म्हणजे ओळखीला, ओळखीला म्हणजे ज्ञानानं कळाला. कारण ब्रह्म डोळ्यानं दिसत नाही. मग शब्द कसे त्याच्यामध्ये, मग त्याच्यानं तर गोंधळ करतात नाही. लोकांना काही कळत नाही त्यांना काय येते तिथं. अरे तिथे सांगतात पहा, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी. मी डोळ्यानं पाहिला म्हणले. आता डोळ्यानं कसा दिसेल तो. मग इथं काय ज्ञानानं घ्यायचा. पण योगिया दुर्लभ तो म्या, योग्यानं जो दुर्लभ आहे तो म्या देखीला साजनी. हे माझ्या मैत्रिणी मी तो पाहिला. तो म्या देखीला साजनी, पाहता पाहता न पुरे धनी. पण पाहता पाहता मात्र मला तृप्ती झाली नाही त्याची. निर्गुण स्वरूप ओळखल्यानंतर देखीला देखीला मायम्या देवाचा देव. अशा प्रकारे मग देवाचा देव पाहिला. म्हणून हे कळत नाही माणसाला. देव म्हणल्यानंतर तटस्थ लक्षण घ्यायचं, देवाचा देव म्हटलं की स्वरूप लक्षण घ्यायचं.
जे चैतन्य आहे ते पुढे मायावी होईल, ते पुढे जीव दशेला येईल, पण जे नाही ते काय येईल? मग ते अगोदर निर्विकार निर्गुण होत ना, त्याचं स्वरूप कधीच जात नसते. त्याने अनंत सोंगी घेऊ द्या, पण ते जात नाही. मग कधी असतं आणि कधी नसतं, त्याला तटस्थ म्हणायचं. आता जसा आधार मी येतात, आता बहुरूपी असतात. आता पहिल्या दिवशी येतो तर तो अंतशंकराचा सोंग आणतो. त्याला आपण शंकर म्हणून, कसं शंकराचा अवतार म्हणून त्याला आपण देतो काय द्यायचं. दुसऱ्या दिवशी तोच येतो विठ्ठलाचं सोंग घेऊन. तिसऱ्या दिवशी तो ना दुसऱ्या देवाचा येतो. आता ते सोंग तुमच्या पहिल्या दिवशीचा तर शंकर खरा, तर दुसऱ्या दिवशीचा पांडुरंग खरा, तर तिसऱ्या दिवशीचा ते पुन्हा काय आणलं त्याचं ते खरं, त्याच्याने सोंग घेतलं ते खरं. आता सांगा, कालचं सोंग आज राहिलं नाही, आजचं सोंग उद्या राहिलं नाही, पण पहिल्या दिवशीचा सोंगाच होता ते दुसऱ्या दिवशी होता की नव्हता, आणि दुसऱ्या दिवशी होता ते तिसऱ्या दिवशी बी ते रोजच आहे. सोंग रोज सोंगायला तटस्थ म्हणायचं. सोंगातला जो आहे त्याला म्हणायचं स्वरूप. पण त्या वरच्या सोंगाना ते मधलं कळतच नाही कोण आहे. वरचे सोंग खरं वाटत. मग तो भगवंताने सांगितलं, अर्जुना प्रकृती हे काढ आणि मग मला बघ मी कसा आहे, मग तुला कळेल कसा आहे तुम्ही. याच्यात काय कळेल तुला, हे तर आज आहे उद्या नाही. मग आमचा प्रकृती पहिलीकडे भाऊ जे म्हटलेले तिथेही पुन्हा सांगितलं, अविद्येची जवनिका पिटे, मग भूत भेदाची अवधी तुटे. मग तू मद्रूपच होऊन बसशील, पण मात्र हे अविद्या जे पडदा मायेचा आहे तो बाजूला निघायला पाहिजे. मग त्याच्या पलीकडे माझं खरं स्वरूप आहे. असा हा प्रकार आहे. म्हणून सगुणाची सेवा जोपर्यंत आपल्याला मोक्ष दशा येत नाही तोपर्यंत सगुण प्रधान आहे. कारण हा जीव बी अजून जीव दशेतच आहे. आणि पुढे ब्रह्मज्ञानाकरिता आपल्याला गुरुची सेवा करणं जरुरी. गुरुकडून मी कोण आहे हे कळतं, देव कोण आहे ते कळतं. आणि देवाकडून फक्त एवढंच होतं, आपलं चित्त स्थिर होतं, चित्त मल जातो आणि सद्गुरूच्या भेटीची उत्कट इच्छा होते. हे देव करतो. म्हणून बोध प्राप्ती करिता भजावा राम म्हणजे तटस्थ म्हणजे सगुण. आणि नंतर मग सद्गुरूकडून आपल्याला निर्गुण कळतं. हे मायावी याच्या पलीकडे ते आहे. असं आहे. म्हणून ते हे कळावं आपल्याला. कळण्यात तात्पर्य आहे की तटस्थ काय स्वरूप काय आहे, म्हणजे कधी असतं कधी नसतं. आता बघा तुम्हाला सांगतो, आता आपलं सुवय झालेलं आहे. एक आपलं उदाहरण गेलेले आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये. ही कर्ण शिशुकली हे कानाचा चाफा सांगितला. आता जोपर्यंत ती कान आहे म्हणजे कर्ण ते कानाचा आकार आहे तोपर्यंत त्याला कान म्हणतात, की ते गेलं तरी कान म्हणतात. म्हणजे ते असलं तरच कान आहे, नसलं तर ऐक नाही. जरी तिने आपले धर्म त्या मधल्या श्रोत्रावर नाही घातलं तरी पण तिने असायला पाहिजे की नाही, कारण बाकीच्या आकाशाहून वेगळं केलेलं आहे. आता याला काय म्हणायचं, उपाधी म्हणायचं, विशेषण म्हणायचं. असंच विशेषणाचं एक कामासाठी. आणि तुम्हाला सांगितलं कोणीतरी एक नौका माणूस आला. आता मला का हो, तुमच्या गावामध्ये देवदत्त म्हणून माणूस राहतो. आता तो माझ्या ओळखीचा आहे, पण त्याचं घरच मला माहित नाही. तेव्हा तो मला घर दाखविता का तुमच्या गावात? तर म्हणला. त्याने पाहिलं, ते समोर दिसतीची माडी दिसली. दिसल्याबरोबर त्याने सांगितलं, ते काकस्य गृहगुच्छम म्हणजे कावळा जे घरावर बसलेला आहे तो घर ते देवदत्ताचं, तिथं जात. आता अशा म्हटल्यानं त्याने पाहिलं त्या माडीवर कावळा होता. तिथली माडी नजरेत आली. आता इथं कावळा आहे, पण तो जर 2 पावलं नाही टाकलं तर कावळा निघून गेला. आता त्याला खरं सांगा, माडी सापडेल का नाही? आता हे कानाचं तुटून गेलं, याला तुम्ही कान आता सापडेल का? कान सापडायला कर्ण शुशुकली राहायला पाहिजे की खिंडायला गेली पाहिजे?
तर तुम्हाला कान सापडेल, नाही तर आहे की नाही? आलं का लक्षात? आणि आता कावळा उठून गेला तरी घर सापडायचं नाही का? मग कावळ्यानं केलं काय? कावळा जर नसता दाखवला त्याला घर सापड असतात सगळ्या गावात, आणि कावळा बी राहिला नाही ती जाईपर्यंत. पण कावळ्यानं तुम्हाला खून करून दिली, हे घर देवदत्ताचं आहे, ते निघून गेलं. ते असायलाच पाहिजे असं नाही, नसलं तरी तुम्ही तिथे जाऊ शकता. तसे तटस्थ येते कावळा घराचं तटस्थ लक्षण. कर्ण शुशुकली आणि हे विशेषण जे आहे तांबडा रंग, हे कसे येते हे त्याच्या उपाध्याय आहेत, हे विशेषण आहे. ते असायलाच पाहिजे आणि ते नसायला पाहिजे, असायला पाहिजे. एकेकाली असलं नसलं तरी चालतं. तसं आपल्याला लक्षात ठेवा, सद्गुरू सांगतात हे जे सगुण आहे ना, हे सगुणाच्या पलीकडे निर्गुण आहे. मग हे सगुण नका का राही ना, ते निर्गुणापर्यंत जाते. कावळा राहायलाच पाहिजे असं नाही, कावळा जायलाच पाहिजे. घराचं कावळा काय आहे? तटस्थ लक्षण. कधी होते? एकेकाली होते, एकेकाली. आणि तुम्ही संपूर्ण देशात होता की एका देशात होता? पूर्ण घरभर होता कावळा की एका टोकावर? कर्ण शुशुकली संपूर्ण आहे की एका टोकावर आहे? संपूर्ण आहे. तितकं असायलाच पाहिजे तिला. आणि कावळ्याचं तसं नाही. तसं तुम्हाला सांगतो, परब्रह्म चैतन्य घरासारखं आहे त्या देवदत्ताच्या घरासारखं, आणि त्याच्यावर हे अवतार म्हणजे कावळ्यासारखे कुठं असतात आणि कुठं, आणि ते नेहमीच असायला पाहिजे असं नाही. ते निघून बी गेले तरी चालतात, पण खून करून दिली याच्या पलीकडे. मग आपल्याला याची काय गरज? याला सारूनच बघायचं पलीकडे आपल्याला. हे तर आधीच गेलं उठून, उठवायची गरज नाही. उपलक्षण आणि तटस्थ एकच. त्याला नाव म्हणजे कसं आहे, ती प्रक्रिया आल्यानंतर त्याला तसं म्हटलं जातं. उपलक्षण आणि तटस्थ लक्षण हे एकच आहे. म्हणजे कधी असणं कधी नसणं, आणि संपूर्ण देशात असणं असं नाहीये. घर केवढं मोठं आहे, कावळा एका टोकाला बसलेला आहे, तरी पण त्यांनी संपूर्ण घराचं ज्ञान करून दिलं. पण उपलक्षण तटस्थ लक्षण हे नेहमी करता वर्तमानकारी असायलाच पाहिजे असं नाही, फक्त ज्ञान करून देण्यापुरते असायला पाहिजे. तसं सगुण हे नेहमी त्रिकाल आबाधित पाहिजे असं नाही, आणि ते नसतं बी. ते फक्त त्याच्या पलीकडे दाखवण्यापुरतंच असतं. ते आता याच्या पलीकडे त्याचे असं आहे. तिथपर्यंत असं आपण जातो, आणि त्याच्या पलीकडे मायेचा पडदा काढला की तोच असतो. चांगल्या प्रकारचं ते तटस्थ हे आपल्याला कळायलाही पाहिजे. आणि कळायला म्हणजे का खरंच नव्हे, काय आहे असे. म्हणून भगवंताने जे 2 रूपात सांगितले, उपदेश करणारा कोण आहे? तटस्थ आहे का स्वरूप आहे? तटस्थ. आणि उपदेश ज्याचा केला तो कोण आहे? ते स्वरूप आहे. स्वरूप तुम्हाला कधी बोलत नाही, चालत नाही, तुम्हाला वाट दाखवत नाही, ते काहीच करीत नाही. आता सामान्य चैतन्य त्याला म्हटलेलं आहे. आणि मायेतला आलेले विशेष चैतन्य हे आज असतं उद्या नसतं. सामान्य हे लाकडातला अग्नी आहे, तो सामान्य तो नेहमी करताय, हे जळत नाही तोपर्यंत. पण हेच एकदा घर्षण झालं की लाकूड जळालं की मग आता राहत नाही. हे विशेष होतं, येतं आणि जातं, आणि नेहमी करता राहतं ते स्वरूप असतं. आभाषिक हो, आभाषिक त्याला म्हणा. पण कसं आहे, जोपर्यंत आपल्याला प्रक्रिया पूर्ण वेदांत माहीत नसतं तोपर्यंत आपलं धाडस होत नाही. हे आभाषिक आहे, हे तटस्थ कधी असतं नसतं, हे तोपर्यंत जीवाचं धाडसच होत नाही. याला कसं आपण असं म्हणू. पण जेव्हा त्याला पूर्ण वेदांत कळतो आणि त्याला अनुभव बी जसजसा येतो तसं त्याला वाटतं की भगवंताच्या श्रीमुखातले शब्द आहे, तर मी त्यावेळेस होतो ना, आता नाही असं नाही. अर्जुन, माझे जन्म खूप झाले, तुझे झाले. मग आपल्याला कळतं खरंच हे तटस्थच होतं ना, कधी असतं कधी नसतं. मग आपला दृढ निश्चय होत चालतो, नाहीतर मग होत नाही. मग ते असं होत. आणि केव्हा बी चांगल्या प्रक्रिया ऐकायच्या आणि चांगलं चिंतन करायचं. नाही कळालं, नाही आपल्याला तेव्हा खुलासा करायचा असला तर विचारून घ्यायचं, काही हरकत नसतं.
असं आहे. आपला वेळ संपलेला आहे. उद्या आपण राहू.